राज्यात अनेक शेतकरी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळी पालन करत असतात आणि शेळी पालन करत असताना शेळी आणि मेंढ्यांच्या चारा व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे। एकंदरीतच चारा व्यवस्थापन शेळ्या आणि मेंढ्यांचं कसं करावं याविषयी मार्गदर्शन घेऊया कृषी तज्ञ नरेंद्र देशमुख यांच्याकडून। आज आपण कृषी विज्ञान केंद्र यांच्या प्रक्षेत्रावर आहे, जे की महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत येते। आणि मला सांगावं असं वाटतं की जी आपली शेळी आहे, जी गरिबाची गाय म्हणतो, तर ती फार खाद्य व्यवस्थापनाचा जर विचार केला आपण तर 60 ते 70% हा जनावरांच्या खाद्यावर होत असतो। आणि हा खर्च जर आपल्याला शेतकरी बांधवांना कमी करायचा असेल आणि हा जर बिझनेस आपल्याला प्रॉफिटेबल करायचा असेल तर खाद्य व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जाते। आणि त्याकरताच एक चांगलं शेळीसाठी एक खाद्य व्यवस्थापन चारा पीक आपण आज दशरथ या पिकाबद्दल थोडी माहिती बघूया। या पिकाचं उत्पादन साधारणतः 550 ते 550 क्विंटल पर हेक्टरी आपल्याला याचं उत्पादन मिळू शकते। याची लागवड साधारणतः जून महिन्यामध्ये आपल्याला करू शकतो, की जेणेकरून पाण्याच्या पाळ्यासुद्धा आपल्याला बचत करता येईल। दशरथ हे पीक एक पेरेनियल म्हणून आहे आणि साधारणतः हे पीक 4 ते 5 वर्षापर्यंत आपल्याला चालू शकते आणि हे बहुवार्षिक पीक आहे आणि अत्यंत लुसलुशीत असा चारा आपल्याला शेळीसाठी उपलब्ध होऊ शकतो। आणि याची जमीन जर निवड म्हणायची झाली तर आपल्याला मध्यम ते भारी जमीन तसेच हलकी जमीन मुरमाड जमिनीवर सुद्धा चांगल्या प्रकारे हा दशरथ चारा आपल्याला शेळीसाठी मिळू शकतो। तसेच याची पेरणी हे सपाट वाफ्यामध्ये आपण करू शकतो। साधारणतः याला हेक्टरी 15 किलो बियाणे आपल्याला लागते आणि याची पेरणी जी करत असतो तर त्याचं दोन याच्यातील अंतर 60 ते 90 सेंटीमीटर एवढं आपण अंतर ठेवलं पाहिजे। साधारणतः दशरथ हे बहुवार्षिक पीक असल्यामुळे याची उंची जवळपास 2 ते 3 मीटरपर्यंत हे उंच वाढते आणि याचं उत्पादन जर बघितलं तर 4 ते 5 कापण्या आपल्याला वर्षभरामध्ये मिळू शकतात आणि साधारणतः 500 ते 550 क्विंटल पर हेक्टरी आपल्याला याचं उत्पादन मिळू शकते। त्याच्यामुळे आपल्याला जो काही उन्हाळा असेल त्यामध्ये जे ग्रीन असते किंवा जे हिरवा चारा आपण जनावरांना त्यावेळेस कमतरता असते, अशा परिस्थितीमध्ये दशरथ हे अत्यंत उपायकारक आपल्या शेतकरी बांधवांसाठी शेळ्यांसाठी विशेषतः शेळ्यांसाठी हा चारा आपल्याला उपयुक्त ठरू शकतो। जर आपण याचा प्रथिनाचा जर विचार केला, याच्यामध्ये 12.5% प्रथिन असल्यामुळे याचा दूध वाढीवर सुद्धा परिणाम होतो। तर आपण शेळ्यामध्ये सुद्धा पाहिलं की दुधासाठी काही जाती उपयुक्त आहेत, जसं जमनापारी झालं तर याच्यामध्ये सुद्धा दुधाचं पर्सेंटेज जास्त आहे। आणि दुधाचा जर विचार केला आपण तर असा काही वर्ग आहे किंवा मेडिसिनल प्रॉपर्टी त्यामध्ये जर जास्त असेल तर साधारणतः अल्सरसारखे सुद्धा रोगावर याचं गुणकारी म्हणून शेळ्यांचं दूध जे आहे हे गुणकारी ठरू शकते। त्याच्यामुळे त्याचं दुधाचं उत्पादनसुद्धा वाढणे आज गरजेचं आहे, कारण हे एक शेळ्यांकडे दुर्लक्षितपणा शेतकऱ्यांचा जास्त आपल्याला दिसून येतो। तर हा आपल्याला याच्यावर मात करण्यासाठी आपल्याला हे दशरथ हे बहुवार्षिक पीक अत्यंत फायदेशीर ठरू शकते। दशरथ हे पीक एक पेरेनियल म्हणून आहे आणि साधारणतः हे पीक 4 ते 5 वर्षापर्यंत आपल्याला चालू शकते आणि हे बहुवार्षिक पीक आहे आणि अत्यंत लुसलुशीत असा चारा आपल्याला शेळीसाठी उपलब्ध होऊ शकतो। आणि याची जमीन जर निवड म्हणायची झाली तर आपल्याला मध्यम ते भारी जमीन तसेच हलकी जमीन मुरमाड जमिनीवर सुद्धा चांगल्या प्रकारे हा दशरथ चारा आपल्याला शेळीसाठी मिळू शकतो। तसेच याची पेरणी हे सपाट वाफ्यामध्ये आपण करू शकतो। साधारणतः याला हेक्टरी 15 किलो बियाणे आपल्याला लागते आणि याची पेरणी जी करत असतो तर त्याचं दोन याच्यातील अंतर 60 ते 90 सेंटीमीटर एवढं आपण अंतर ठेवलं पाहिजे। दशरथ या पिका हे अत्यंत सकस म्हणजेच याच्यामध्ये प्रथिनाचं जे पर्सेंटेज बघितलं तर साधारणतः 12.5% अत्यंत असं प्रथिनयुक्त हा चारा पीक आहे, की प्रथिनं जर याच्यामध्ये कुठल्याही चाऱ्यामध्ये जर जास्त प्रमाण असेल तर डेफिनेटली त्याचा जो दुधाच्या वाढीवर जो परिणाम होतो हा अत्यंत चांगल्या प्रकारचा परिणाम होतो। दूधसुद्धा जनावराचं वाढू शकते। त्याच्यामुळे अत्यंत लुसलुशीत हा घास आहे। त्याच्यामध्ये जे आपण फायबर म्हणतो याचंसुद्धा 38.5% याचं त्याच्यामध्ये गणलं जाते
जवळपास 4.2पर्यंत याच्यामध्ये फॅट आहे. त्यामुळे हे अतिशय न्यूट्रिशियस असं एक अत्यंत न्यूट्रिशियस फीड म्हणून शेळीसाठी आपल्याला दशरथ मधून आपण याला शेळीला देऊ शकतो. त्याचबरोबर दशरथ पिकाचा जर विचार केला तर दशरथ हे जर पीक शेळ्यांसाठी खाद्य म्हणून आपण उपयोगात आणलं तर यामुळे शेळ्यांची रोगप्रतिकार क्षमता, तसेच लवकर वयात येणे, तसेच करड्यांचं वजन किंवा त्याचं मटणासाठी मांसासाठी सुद्धा चांगल्या प्रकारचं वजन आपल्याला प्राप्त होऊन एक वरदान हे पीक आपल्याला शेळी पालनामध्ये एक वरदान हे पीक आपल्याला ठरू शकते. या काही शेतीविषयक बातम्यांसह शेतीमित्रमध्ये इथंच थांबतोय. ताज्या बातम्या आणि ठळक घडामोडींसाठी पहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.